सकाळचं धुकं जणू निसर्गानं ओढलेलं पांढरं पांघरून. रान, वाटा, झाडं, वाहनं सगळं काही क्षणांसाठी गूढ होतं. सध्या आपल्या महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. सकाळी सकाळी बघितलं तर सगळीकडे मस्त धुकं दिसतंय. शेतात उभं असलेलं पीक धुक्यात न्हाऊन निघतं. जणू रात्रीच्या थंड श्वासानं त्यावर ओलसर चादर घातली आहे. पहाटेला गाड्यांवर दिसतंय दवबिंदूचं पाणी चमकदार. वाहनांच्या काचा बनतात धुसर स्वप्नांची दारं. धुकं म्हणजे काय? धुकं म्हणजे जमिनीवर किंवा हवेत तरंगणाऱ्या अतिसूक्ष्म पाण्याच्या थेंबांचा पडदा. थंडीच्या रात्री किंवा पहाटे हवेतला ओलावा थंड झाल्यावर हे थेंब हवेतच तरंगत राहतात आणि समोरचं दृश्य धुसर होतं. तेच धुकं. धुकं कसं तयार होतं? रात्री जमीन थंड होते. हवेत असलेली ओलसर वाफ थंड होऊन पाण्याच्या सूक्ष्म थेंबात बदलते. हे थेंब हवेतच अडकतात. म्हणूनच रस्ते, झाडं, घरं सगळं धुसर दिसू लागतं. पण हे धुकं फक्त सुंदर नसतं, ते शेतकऱ्याला सावधही करतं. कारण जास्त धुकं म्हणजे रोगांची चाहूल, गारठ्याची चाहूल. आणि म्हणूनच शेतकरी आकाशाकडे पाहूनच आपली पुढची पावलं ठरवतो. सूर्य वर आला की धुकं विरघळतं आणि आयुष्यात सारखंच सत्य उघडं होतं. अंधार कितीही असला तरी प्रकाश त्याला पळवून लावतो.